ओके, विल स्टार्ट. काल आपण पाहिलं की मार्केटमध्ये भरपूर सारे कंपनीज आहेत. मोर दॅन 7,000 कंपनीज आहेत. वन ऑफ द वे टू सी की सेक्टोरियल जाऊ शकतो, कुठले सेक्टर चांगले परफॉर्म करतात आणि त्याप्रमाणे आपण टार्गेट करू शकतो. कंपनी इज वन ऑफ द वे. ओके. आता मला ॲक्च्युली आय आय पी डाटा आज कव्हर करायचं होतं. आय आय पी डाटा इज इंडस्ट्री. आय आय पी डाटा इंडस्ट्रियल प्रोडक्शन डाटा असतो की ज्यामध्ये, ठीक आहे, हे उद्या मी सांगेल. मला थोडंसं टेक्निकल शब्द समजून घेतो आणि मी ते रिप्रेझेंट करू शकेल. सो आय आय पी डाटाला उद्या जाऊया. आय आय पी डाटा रिप्रेझेंट की एव्हरी मंथ कुठला सेक्टर अप डाऊन जातोय. आपण हे बेसिकली का शिकतोय की सेक्टर रिअल किंवा आय आय पी डाटा थ्रू अंडरस्टँड करणं कोणता सेक्टर आहे. दीज कंपनीज विल रिप्रेझेंट दॅट सेक्टर, बरोबर आहे. आणि जर आपण या, सपोज आपण आता फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स नाही, बँकिंग घेऊया, दॅट इज मोर रिलेटेड. म्हणजे मला काय बोलायचं होतं. म्हणजे जर का आपण काय करतो जनरली, विल ट्रेड आयदर वन ऑफ दिस और कुठल्या तरी एखाद्या बँकमध्ये आपण ट्रेड करत असो. तर जर का हा इंडेक्स जर का अपट्रेंडमध्ये नसेल आणि आपण जर का एखाद्या बँकमध्ये बाईंग साईडनं अपट्रेंडसाठी पोझिशन घेतोय, तर आपण मेन प्रवाहाच्या अगेन्स्ट आहे. हे आपल्याला पहिली गोष्ट माहीत पाहिजे. ज्यावेळी आता हे जसं हे काल आपण बघितलं, बँक निफ्टी आहे, हा डेली आहे, हा एका दिवसाची कॅन्डल, ही विकलीची कॅन्डल आहे. ओके, हे सगळं ड्रॉइंग राईट. हे आता विकलीवर दिसतंय की अप ट्रेंड आहे. आता तो थोडा स्थिरावतोय, पण हे दिसतंय की अप ट्रेंड आहे. म्हणजे ओव्हरऑल बँकचा आता ट्रेंड अप आहे. मग तिकडे जर आपण बाईंग करत असेल तर ठीक आहे. पण जर का शॉर्ट टर्मसाठी करत असेल तर शॉर्ट टर्मसाठी आत्ता हा, शॉर्ट टर्म म्हणजे काही दिवसासाठी करत असेल तर शॉर्ट टर्मसाठी हा तात्पुरता तरी निगेटिव्ह आहे. म्हणजे कोणाला लगेच एका आठवड्यात बँकेतून रिटर्न पाहिजे असतील तर ते थोडं अवघड जाते, की जे या पॅचमध्ये शक्य होतं. ओके, की हे ज्यावेळी अप ट्रेंडमध्ये होतं त्यावेळी यू कॅन एक्सपेक्ट की विदिन अ वीक ऑल्सो आय कॅन गेट सम रिटर्न्स 5% वॉट एव्हर. पण आत्ताच्या सिच्युएशनला बँक निफ्टीचं सिच्युएशन सध्या स्टेबल आहे किंवा सध्या डाऊन ट्रेंड टाईपच आहे. हे आपण अंडरस्टँड करतोय की सेक्टर पाहतोय. सेक्टर इज द मेन प्रभाव, त्याच्या अगेन्स्ट आपण जाणार नाही आहोत. म्हणजे बाईंग करताना सो सेक्टर जर पॉझिटिव्ह असेल तरच आपण पॉझिटिव्ह जाणार आहोत. ओके, सो दॅट इज व्हॉट आय वॉन्टेड टू इन्फॉर्म. आता आपल्याला मेन जे आता आज आपण कव्हर करूया की ट्रेंड पाहणं, की बाबा एखादं स्क्रिप्ट किंवा तुझं कोणतं होतं, तू बोललीस प्राजक्त, कोणतं शेअर पाहायचं एखादा. बिर्ला सॉफ्ट किंवा मग टाटा मोटर्स. हां, टाटा मोटर्सला या. टाटा मोटर्स, टाटा मोटर्स सध्या सगळेजण टार्गेट करतात. ओके, आता ओके. आपल्याकडे काय आहे, एक स्क्रिप्ट आहे. आता मी हा विकलीचा चार्ट बघतोय की जो विकली आहे आणि हा डेली आहे. तर ओके, हा कोणत्या टाईपचा चार्ट आहे, लाईन्स वाला? लाईन्स, हे लाईन्स आहे आणि हे कॅन्डलस्टिक आहे. ओके. लाईन्स म्हणजे त्याचे वरतून हायर हायर हायस कॉन्कॅटनेट करतो. पॉइंट्स दॅट्स दाखवतो. येस. आणि एक हे पण असतो जो बार्स चार्ट असतो. पण बार चार्टला आपण हम्म. नंतर, बार चार्ट ते कॅन्डल्स आपण अजून शिकणार आहे. कॅन्डल्सला आपण उद्या परवा हात घालू, व्हॉट इज द कॅन्डल आणि कॅन्डल स्टिक पॅटर्न्स. पण ओके. हम्म, ठीक आहे. सो इसके आपण काय बघणार होतो की हा, ओके. सो आपण सध्या ज्यावेळी आपल्याला ॲक्च्युली हे इथे अजून एक सेक्टर्समध्ये ना, सेक्टोरियल इंडायसेस बेस्ड ऑन इंडायसेस सर. निफ्टीमध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप असतात. सो स्मॉल कॅप हे एक माहीत पाहिजे की स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप. Small cap is considered to be around 0 crore to about 500 crore वगैरे, किंवा अगदी 1000 crore पर्यंत पण 500 crore धरूया. आणि तिथून हे मिड कॅप इज कन्सिडर्ड टू बी बिटवीन 300 CR टू 1000 CR. आणि 1000 CR पेक्षा जर का त्याची जास्त व्हॅल्यू असेल तर ते लार्ज कॅपला आणतात.
हे मार्केट कॅप असतं, मार्केट कॅपिटल ते नंबर ऑफ हम्म. शेअर्स इंटू शेअर प्राइस वगैरे डिसाईड होतं. ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज काय आहे, स्मॉल कॅपमध्ये मार्केट कॅप कमी असल्यामुळे तिथं व्हॉलॅटिलिटी जास्त असू शकते. व्हॉलॅटिलिटी म्हणजे कसं आहे, एखाद्यानं जर का 50 करोड जरी टाकले तरी तो शेअर एकदम 5% 10% अपडाऊन होऊ शकतो. मिड कॅपमध्ये जर का तुम्ही 50 करोड घेऊन आला तर त्याचं तेवढं प्रोबॅबिलिटी नाही आहे की तो मूव्ह होईल. लार्ज कॅपला तर असं लगेच कुठे मूव्ह होत नाही. म्हणजे लार्ज कॅपला मूव्ह करण्यासाठी बऱ्याच लोकांनी बरेच पैसे आणले तरच तो लार्ज कॅप मूव्ह होतो. मिड कॅप स्मॉल कॅप हा आपल्यासारखे ट्रेडर पण आपल्यासारखे नाही. दोज हु आर ट्रेडिंग इन लाईक करोड्स, दे कॅन मूव्ह दॅट. राजन सर. राजन सर, येस. तर ते एखादा शेअरची प्राइस 5-6 रुपयानं वर खाली आणू शकतात जर का त्यांनी 50 करोड वगैरे टाकले तर. आणि त्यामुळे व्होलॅटिलिटी जास्त असते. त्याचं ॲडव्हान्टेज हे डिसॲडव्हान्टेज झालं स्मॉल कॅप मिड कॅपचं, की त्यात रिलेटिव्हली व्होलॅटिलिटी असते. ॲडव्हान्टेज काय आहे की इथे तो सेक्टर जर का परफॉर्म करत असेल आणि थोडंफार शेअर परफॉर्म करू लागला की बरेचसे लोक अंधाधुंदी बाईंग करतात. त्यामुळे विदिन अ मंथ ऑल्सो तुम्हाला 20% 30% प्रॉफिट येऊन जातं मिड कॅप स्मॉल कॅपला. ओके, विदिन अ मंथ सुद्धा जर का तो सेक्टर परफॉर्म करतो आणि त्या कंपनीच्या रिलेटेड थोडंफार पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर असेल तर स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये विदिन अ मंथ देखील चांगले रिटर्न्स मिळू शकतात. पण ते लार्ज कॅपमध्ये शक्यतो फार कमी वेळा असं होऊ शकतं, कारण त्याला मुवमेंट करण्यासाठी बरेच लोकांची सायकोलॉजी सिमिलर असावी लागते आणि दॅट टेक्स टाईम. सो दॅट इज द थिंग. ठीक आहे. सो दिस इज अबाउट स्मॉल कॅप मिड कॅप लार्ज कॅप. मूव फर्दर. माझ्याकडे कुठेतरी असेल. आता हे झालं. त्यानंतर आज आपल्याला जे शिकायचं आहे की आयडेंटिफाईंग द ट्रेंड. मार्केट 3 वेनच जातं, राईट? कधीही जर का मार्केट आपण बघितलं तर ते 3 वेनच जातं. फर्स्ट म्हणजे वरती जाईल अप ट्रेंड, दुसरं आहे डाऊन ट्रेंड आणि तिसरं आहे की रेंजिंग किंवा झोन. रेंजिंग एका झोन मध्ये मार्केट फसून जातं. राईट, इथपर्यंत ॲग्री आहे. मार्केट कधीही जर का गेलो आपण तर मार्केटचं डिरेक्शन असं राहणार आहे की हे आता हे दिसतंच आहे, हे असं अप ट्रेंड आहे सध्या, अप ट्रेंड आहे. आता हा पुन्हा कुठेतरी डाऊन चालू झालं किंवा झोनमध्ये म्हणजे असं एका झोनमध्ये अडकत आहे. नो मुवमेंट, म्हणजे वर पण जात नाही खाली पण जात नाही. बायर्स पण इंटरेस्टेड नाही, सेलर्स पण इंटरेस्टेड नाही. इथपर्यंत ठीक आहे. येस. ओके, समिता मॅडम आहात तुम्ही, राईट? आहे आहे. ओके. सो अप ट्रेंड डाऊन ट्रेंड. आता एक बेसिक क्वेश्चन आहे आपल्याला सर्वांना की मार्केटमध्ये मुवमेंट का होते? करा गेस, काहीतरी आन्सर द्या. आत्ता जर का याची प्राइस 1000 रुपये असेल, उद्या 1050 किंवा 900 रुपये इकडं हा शेअर का जातो? लोक खरेदी विक्री करतात म्हणून. ओके. ते मेन पण जेवढे हां ठीक आहे, दॅट इज द स्टार्टिंग पॉईंट. अजून काय आन्सर? त्या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत त्यांची विक्री वाढली किंवा कमी झाली. करेक्ट. सो त्या वेनं ते बरोबर आहे आन्सर. मी फक्त ऍड करतो त्या आन्सरला. ज्यावेळी बायर्स आर ॲग्रेसिव्ह आहेत. मला हां हां, बोला. काय झालं, फोन आलेला आहे का? ती म्यूट वर आहे. हो, फोन फोन आलाय. 2 मिनिट मी होते जॉईन, हां लगेच हां फोन. ठीक आहे, विल होल्ड. येस. रेंजिंग झोन म्हणजे त्याच रेंज मध्ये वर खाली हां करणं का? म्हणजे सपोज हां इथे बघूया ना आपण. इथे विकलीला गेले, दाखवतो हे जे आहे की नाही की हे की एक त्यानं 200 ते 400 मध्ये बरेच आठवडे इथे फसवून मार्केट काइंड ऑफ. ओके. सो इथून जर बघितलं, इथं जर का 2 लाईन आपण ऍड केल्या,
अच्छा, इथे किती किती रेंज आहे ते कळतंय का? Let me- नाही दिसत हे. ही हे लाल 600 रेषा ते कसली 40. उमटली आहे? 40 हे लाल मी कधीतरी काल काढली असेल हे तुम्ही. हे 40 ओके. 40 40 पिप्स किंवा 40 RS किंवा 40 पिपच्या रेंजमध्ये कितीतरी आठवडे मार्केट होतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सो ऑलमोस्ट 15 आठवडे हे एका रेंजमध्ये होतं मार्केट. यू अंडरस्टँड? सर हम्म. तो जोपर्यंत त्या रेंजला ब्रेक करत नाही तोपर्यंत त्याला मोमेंटम मिळत नाही. हे एक असं अंडरस्टँडिंग असतं. जर तुम्ही या रेंजच्या आत बाय करत असाल तर मोस्ट लाईकली यू विल गेट ट्रॅप्ड. हम्म. ओके, सो दॅट इज द रेंजिंग. सतत मंथलीला अजून दिसतील आपण. इथे एक होतं दॅट रेंज. सो दॅट इज ओके. सो दॅट इज रेंजिंग. आणि तुम्ही आम्हाला असाइनमेंट पण देत जा. असाइनमेंट आहे. हो ना. नक्कीच. येस मॅडम, आला तो ऑफिस समित. हो 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 आले. ओके, ठीक आहे. आपण डिस्कस करत होतो की मार्केटमध्ये जे काय मूव्ज होतात, जे आपण आता बघत होतो की एखादा शेअर जर का 1000च्या आसपास असेल आणि त्यानंतर तो उद्या जर का अप जाणार असेल किंवा अप जातोय तर ते कुठल्या बेसिसवर जात असेल तर आय नो की बायर सेलर्स आहेत म्हणून मूव्ह होते. पण जर का सेम बायर्स आणि सेम सेलर्स असतील, जर का तुम्ही मला 1000ला दिलं आणि मी प्राजक्ताला 1000 रुपयाला दिलं तर प्राइस सेमच राहणार आहे, हम्म. राईट? हो. राईट. ओके. तर अशा वेळी मग काय होत असतं, ज्यावेळी बायर्स ॲग्रेसिव्ह आहेत, तुम्ही मला 1000ला दिलं पण मी अशी 10 लोक आयडेंटिफाय केलेत की 10,050ला 1050ला घेणार, 1050ला घेणार आहेत आणि बर. ते लोक इंटरेस्टेड आहेत 1000 रुपये म्हणजे वरचे 50 रुपये एक्स्ट्रा घेऊन बाय करायला. त्यावेळी ॲक्च्युली प्राइस मूव्ह होऊ लागते. बायर्स आर इंटरेस्टेड. कुठे गेले आपले हे? पण मग ज्यावेळी ते कसं बायर्स, कळतं आपल्याला कोण इंटरेस्टेड आहे हे? हे आता ते इंडिकेटर चार्ट पॅटर्न वरून आपण आयडेंटिफाय करायचा अटेम्प्ट करतो आणि ऍक्च्युअल प्राइस आपल्याला ते सांगत जाते की मार्केटमध्ये आता बायर्स आलेले आहेत किंवा आपण प्राइस मूव्ह होत असेल तर बायर्स आर मोर इंटरेस्टेड. म्हणजे ते ज्यावेळी ऑप्शनच्या ऑब्लिगेशन, ह्याच्यामध्ये जी विंडो असते त्याच्यामध्ये तेच हे दाखवतात का मग? बाय आणि सेल साईडचं हे येतं बघा एखादा शेअर ओपन केल्यावरती. हॅलो. हां हां, हे जे दिसतंय ते बाय सेल हा आहे का? नाही नाही. आता अपस्टॉक मध्ये कसं समजा आता मी हा शेअर ओपन केला ना टाटा मोटर्सचा तर मला ऑप्शन चेन दिसतं. ठीक आहे. हां, तर ऑप्शन मग त्याच्यामध्ये प्राइस असतं ऑप्शन सेलला 1090. स्ट्राईक प्राइस असते. आता ऑप्शनला आपण नको जायला. स्ट्राईक प्राइस असतं. प्रत्येक स्ट्राईक प्राइसला कॉल आणि पुट असतात. प्रत्येक कॉलला हम्म. बायर सेलर असतो. प्रत्येक स्ट्राईक प्राइसला बायर सेलर असतो. मग त्याच्यावरतीच म्हणजे तुम्ही जे बोलताय त्याचा रेफरन्स तिकडेच लागतोय का असं विचारायचं होतं मला. नाही नाही, आपण अजून ऑप्शनला गेलो नाही. ऑप्शन्सला गेल्यावर ते टर्मिनॉलॉजी आपण शिकूया. ओके ठीक आहे. हां, पण ऑप्शन्सला जरी गेलं ना तरी ऑप्शन्सला प्रत्येक म्हणजे सपोज 1000 रुपयाचा जर का प्रीमियम घेतला आपण इथे तर त्याचं एक चार्ट असाच बनतो. आता जे काय आपण बघतोय कॅन्डलस्टिक किंवा लाईन, त्याचा चार्ट असाच बनतो आणि त्या चार्टमध्ये मुवमेंट येण्यासाठी जर का आपला मुवमेंट जाणार असेल तर बायर्स नीड्स टू बी ॲग्रेसिव्ह आणि सेलर्स तुम्हाला नेक्स्ट प्राइस देत आहेत की सेलर्स तुम्हाला जर का हायर प्राइसनं बीड केला तरी देखील बायर्स आर ओके.
ओके. त्यावेळीच मार्केट अप डिरेक्शननं जाऊ लागेल. बायर्स पण मग नुसतं हे ओळखायचं कसं? आपण गेस करायचं बेस्ड ऑन द इंडिकेटर्स. आपण शेअर मार्केट इज ऑल अबाउट प्रोबॅबिलिटी गेम, की बेस्ड हम्म. ऑन इंडिकेटर्स, बेस्ड ऑन असेसमेंट ऑफ दिस कॅन्डलस्टिक आपण ॲज्युम म्हणजे आपण गेस करतो की एक एज मिळते बायर्सला किंवा एक एज मिळते सेलर्सला, आणि दॅट वे वी प्रेडिक्ट. ओके. तर ओके. तर हे चार्ट रिडिंग वरून आपल्याला हळूहळू समजू लागतं की कोण ॲग्रेसिव्ह असावं. दॅट इज द वे. ओके, ठीक आहे. सो विल मूव्ह अहेड. आता आपण काय पाहिलं की मार्केटमध्ये मूव्ह येण्यासाठी जर का बाय साईडला मूव्ह येण्याची, तर बायर्स ॲग्रेसिव्ह आहेत आणि सेलर्स त्यांना हायर बीड करतायत. 1000चं 1000, 10,000, 15,000, 15,000, 20, आणि तरी बायर ॲग्रेसिव्ह आहेत. सिमिलरली ज्यावेळी सेलिंग होते त्यावेळी सेलर्स आर ॲग्रेसिव्ह. मला सेल करायचंय, मला बाहेर निघायचंय, आणि त्यावेळी बायर्स आर ऑल्सो लुकिंग फॉर द सेलिंग ऑपॉर्च्युनिटी. ज्यावेळी सेलर्स ॲग्रेसिव्ह आहेत आणि बायर्स लोअर बीडला एक्झिट करायला तयार आहेत. मी 1000 घेतलंय पण मी 980ला काढायला तयार आहेत, आणि त्यावेळी सेलर्स तिथे ॲग्रेसिव्ह आहेत, त्यावेळीच आपले शेअर विकले जातील. आता ते मगाशी आपण एक डिस्कस करत होतो स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप. तर स्मॉल कॅपमध्ये मध्ये कसं होतं, जर का ती कंपनी छोटी असेल, 100 करोड और लेस दॅन 100 करोड, तर कधी कधी बायर्स नुसते बाय करत राहतात, दुसऱ्या कुणाला एंट्रीज देत नाहीत. रिलायन्स पॉवर आजचा बघा अप्पर सर्किट आहे. दाखवायचं उद्देश काय आहे की इथं बायर्स कसले अग्रेसिव्ह आहेत. हा शेअर 30 रुपयाला किती तारखेला होता, 14 तारखेला 30 रुपयाला होता. संमिता मॅडम तुमच्यासाठी पेपर ट्रेडिंग 30 रुपयाला होता, आज बर तो 36 रुपयाला आहे. 6 रुपये प्रॉफिट आहे. एक 14 आणि हे 6 दिवसात 1 लाख इन्व्हेस्टेड असते तर 7,000 तुम्हाला रिटर्न मिळाले असते एक 6 दिवसात. एनिवे, तर इथं काय केलेलं आहे, इथं बायर्स एवढे अग्रेसिव्ह आहेत. जर इथं कुणाला पुन्हा बाय करायचं असेल ना, तर त्याला ते बायच करू दे होणार नाही, कारण ह्याला अप्पर सर्किट बोलतात. जेवढे काय शेअर्स असतील रिलायन्स पॉवरचे, तेवढे त्यांनी सगळ्यांनी बाय करून ठेवले, आणि कोणी सोडत नाहीये. आणि आपलं मार्केट काय आता सांगतं ते तुम्हाला, आपल्याला घ्यायचं. आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला उद्या सकाळी 9:15च्या आधी अटेम्प्ट करायचं. मार्केट काय सांगतं आपल्याला, ज्यावेळी एखादा शेअर 5% वर जातो तर त्याला अप्पर सर्किट मानतात, त्या दिवसासाठी त्याला लॉक करतात, हो का? हम्म. ट्रेड करू शकत नाही. पुन्हा ते 2 तासानं रिलीज करतात. जर कोणी मिळालं तर ते बाय सेल होईल, अदरवाईज पुन्हा लॉक करतात. सो एखाद्या जर का शेअरमध्ये अप्पर सर्किट जर का होत असेल तर तिथं हम्म. नवीन बायर्सला चान्सेस मिळत नाहीत, बर कारण ते जोपर्यंत सेल करत नाही तोपर्यंत नवीन बायर्सला चान्स मिळणार नाही. आता हे उद्या सकाळी मार्केटला कदाचित हेच बायर्स वरच्या प्राइसनं बाय करतील किंवा दुसरे बायर पुन्हा वर निघतील. ठीक आहे. सो हिअर लाईक बायर्स आर व्हेरी अग्रेसिव्ह. ते मला तुम्हाला पॉईंट फक्त सांगायचा होता. ठीक आहे. ओके. सो तर आपण काय, म्हणजे असं बोलू शकतो का आपण की जेव्हा बायर्स अग्रेसिव्ह असतात तेव्हा तो पर्टिक्युलर शेअर अपसाईडला असतो, आणि करेक्ट. सेलर अग्रेसिव्ह असतात तेव्हा तो डाऊन फॉल असतो असं? येस येस. आणि आपल्याला ओके. जे काय मार्केट अंडरस्टँड करायचं आहे आजपासून जितके दिवस आपण मरेपर्यंत मार्केटमध्ये आहेत, आपल्याला बायर्स आणि सेलरची सायकॉलॉजी समजून घ्यायचे. ज्यावेळी आपण बायर्स आणि सेलरची सायकॉलॉजी समजू लागतो, मार्केट हम्म. इंटरप्रिटेशनची प्रोबॅबिलिटी वाढू लागते, कारण मार्केट हे कम्युनिटिव्ह सायकॉलॉजी आहे. कितीही जरी मार्केट शिकलं तरी मार्केट हे कम्युनिटिव्ह सायकॉलॉजी आहे. आज मोदी काय म्हटले त्याचं इंटरप्रिटेशन कम्युनिटिव्ह लोक करणार आहेत, बरोबर, आणि त्यामुळे ते हम्म. टाटा मोटर्सला पळवणार किंवा नाही पळवणार ते ठरवणार आहेत. ओके. बरोबर. या सो व्हॉट एव्हर वी विल स्टडी, आता आपण आज जे शिकणार आहोत अप ट्रेंड डाऊन ट्रेंड, ते हे आपण बेस्ड ऑन टेक्निकल शिकणार आहोत. टेक्निकल आणि फंडामेंटल उद्या कव्हर करू, पण आज टेक्निकल वेनं आपण शिकणार आहोत की हाऊ टू आयडेंटिफाय अ ट्रेंड. ओके. तर त्याच्यासाठी, हम्म. ओके, तुमच्या चार्टवर मी दाखवतो. हे नको, हे हाईड केलं. इथे जायचं इंडिकेटर्समध्ये, मुव्हिंग ॲव्हरेजेस.
मूविंग ॲव्हरेजेस किंवा EMA वुड बी बेटर आय गेस. डबल EMA आहे इथे, मी हा इंडिकेटर घेऊन पाहतो. नाहीये का? नको, हे नको, असं काहीतरी आता मी नको करायला. मूविंग ॲव्हरेजेस कमी येते. मूविंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल आलाय. आय विल चूज दिस. आणि अजून एकदा हां, 2 वेळा मी 2 वेळा ऍड केलं, इकडे दिसत असेल. ओके, आता याचं सेटिंग मी चेंज करतो. एकाचं 20 करतो आणि एकाचं 50 करतो. इथे इनपुटचं लेंथ इज 20 किंवा काही लोक 14 पण ठेवतात. आणि सेकंड जे आहे लेंथ इज 50 आणि याचं कलर चेंज करू आपण थोडंसं. हे इंडिकेटर्स मधून ऍड केलं ना तुम्ही? इंडिकेटर्स मधून EMA ऍड केला हा, आणि अशा 2 लाईन मिळाल्या, 20 आणि 50चं. 20 आणि 50चं. ओके, आता हे काय आहे? इट्स लाईक यू कॅन कन्सिडर हे सिम्पल आपले मुव्हिंग ॲव्हरेजेस आहेत. ॲव्हरेज करते गेले काही दिवसाचं आणि त्याच्यानुसार ते प्लॉट करत चाललेलं आहे. ओके, असं आता कन्सिडर करू शकतो. प्रिव्हियस 20 डेच्या ॲव्हरेजनुसार आपण लाईन बनवत चाललेलो आहे आणि प्रिव्हियस 50 डेच्या ॲव्हरेजनुसार आपण लाईन बनवत चाललेलो आहे. सिम्पल. हो. ओके ओके, थँक्स. हो. तर ज्यावेळी ट्रेंड, एखादा पॉझिटिव्ह ट्रेंड स्टार्ट होतो त्यावेळी समथिंग असे फॉर्मेशन होतात की 50च्या लाईनला 20ची लाईन वरच्या बाजूने क्रॉस करते. ओके, लेट मी 50च्या ला 20ची लाईन वरच्या बाजूने क्रॉस. क्रॉस करते. ओके, लाईक दिस. सो दिस कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ पॉझिटिव्ह मूव. ओके, इथे काही दिवस कन्सोलिडेशन झालं, इथे काही मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटी नव्हते. इथून थोडंसं कॅन्डल अप येऊ लागल्या आणि इथं 20ची लाईन 50च्या लाईनला अप डिरेक्शन चालले. आता इथे सपोज बाय केलं आपण साधारणतः इथे, आय डोंट नो द प्राइस बट वी कॅन, आपण इथे कुठेतरी बाय केली तर त्याची 436 प्राइस दिसते किंवा 440 घेऊया आपल्या याच्यासाठी. 440ला बाय केलं. नाऊ हाऊ लॉंग वी कॅन होल्ड? आता काही ट्रेडर्स काय करतात, तिथून पुढं 20च्या रेफरन्स घेऊन जोपर्यंत 20च्या वरती तोपर्यंत शुअर शॉर्ट बाय. 20च्या जर का खाली येऊ लागला तर थोडं रिस्क, म्हणजे थोडं इनडिसिजिव्ह मार्केट होत आहे. तोपर्यंत की जोपर्यंत हे दोघं एकमेकांना पुन्हा रिव्हर्स डिरेक्शननं क्रॉस करत नाहीत तोपर्यंत. हे इथं कुठंतरी घटना घडली बघ, की 20ची लाईन 50ला रिव्हर्स साईडने केले. तो 986 म्हणजे 440 टू 986 मोर दॅन ट्वाईस. जरी आपण इंडिकेटर नुसता अभ्यासला असता तरी देखील आपल्याला टाटा मोटर्समध्ये 2 टाइम्सचं प्रॉफिट होऊ शकलं असतं. राईट. इथं एक्झिट झाले. आता यानंतर पुन्हा आता इथे बाईंग चालू केलं, ज्यांनी आता इथे एंट्री केले दे आर स्टील इन. 962ला इन आहेत. आता जोपर्यंत हे दोन्ही स्वतःहून रिव्हर्स होत नाहीत तोपर्यंत मार्केटमध्ये वेट अँड वॉच पेशन्सली. वेट ओके, अँड वॉच की होल्ड करू शकतो आपण? होल्ड करून वेट अँड वॉच. नाहीतर काय होतं, एका दिवशी मार्केट खाली आलं की एक्झिट करतो, तसं नाही करायचं. होल्ड करून वॉच करायचं एक स्ट्रॅटेजी बनवल्यावर. दुसरा एखादा शेअर सांगा. मला एक प्रश्न पडलाय बोल याच्यावर, बोल. विचारू का? हां, आता विचार. हे जे लाईन्स तुम्ही दाखवलं, हां. ठीक आहे, पण आता समजा ऑन फील्ड मला एखादा शेअर बाय करायचा आहे, ठीक आहे. आता त्याची लाईन जी आहे, म्हणजे 50च्या लाईनला 20ची लाईन अबो गेली आहे, म्हणजे हम्म, त्याच्यामध्ये मोमेंट्स होत आहेत, राईट? हम्म, सो वी कॅन बाय, हम्म. करेक्ट? करेक्ट. आणि समजा मी आज बाय केलाय तो, म्हणजे आता हे असं आहे का की आपण कंटिन्यू, समजा एखादा, आपण असं नाही होत ना की एकच शेअर बाय करून ठेवलाय, वी हॅव मल्टिपल होल्डिंग्स डिफरंट डिफरंट सेक्टरच्या. आपण तर त्याच्यावर मग बोलणार आहोत, पण आपण ज्यावेळी स्विंग ट्रेडिंग मध्ये येऊ ना, 5 हा, शेअर्स आर गुड इनफ.
5 पेक्षा जास्त ओके. घ्यायचे नाहीत आपल्या बकेटमध्ये. बरं. ठीक आहे, चालेल, मग बघू एक दोन तेव्हा. एक्झाम्पल बोलू अजून. काहीतरी शेअर सांगा. समिता मॅडम, तुम्ही अजून सांगा एक तुमची विचारायचं होतं आवडती मला. कंपनी. तुम्ही इथं हा म्हणला बोला. 50ची एक लाईन आणि हॅलो, हां 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 मला एक विचारायचं होतं. 50ची लाईन आणि 20ची लाईन, ते हां. दोनच अंक का घेतलेत? स्टँडर्ड आहेत, बरेचसे ट्रेडर विकली. ते फॉलो करतात. काही लोक हे अच्छा. 20 ला आहे ना 14 करतात. म्हणजे त्या त्या शेअरनुसार पण काही लोक चेंज करतात अनुभवानुसार. आता हे 14 केलं ना तर कॅन्डलला जवळ येते बघा, जिथे चाललेलं ना, इकडे जिथे मागे होता हा बघा. आता हे 14 केलं तर काही लोक इथं एक्झिट पण होऊ शकतात. पण या ठिकाणी हा री एंट्री सारखा पॉईंट येतोय. 14ला टच केलं आणि पुन्हा आला, इथे री एंट्री. म्हणजे इथे एखाद्याला जर का पुन्हा मला पैसे वाढवायचे त्या शेअरमध्ये, मग त्या ट्रेंड लाईनला टच करून पुन्हा वर चाललाय की री एंट्री होते. री एंट्री म्हणजे यू कॅन ॲड ऑन करू शकता तुम्ही. पण 14, 20, 50 जे स्टँडर्ड आहेत ना, 14, 20, 50, 100, 200 हे स्टँडर्ड आहेत. ओके. अच्छा. हां, तुम्ही तुमचंही बरं. घेऊ शकता, 14, म्हणजे 14, 20, 20, 50, 50 म्हणजे 100, दिवस 200. आहेत ना हे? हां, दिवस आहेत, डेज आहेत. आपण डेजवर आहोत. ओके. ओके. हां, चालेल. बोला, अजून एखादं एक्झाम्पल घेऊ आपण टाटा मोटर्स सारखं. अजुनी. कुठलं? अजुनी. अजुमी. अ AJOONI. अच्छा अच्छा अच्छा, AJO. अजुनी बायोटेक. यस. बायोटेक. हा. ओके. अजुनी बायोटेक मध्ये एवढं क्लॅरिटी ठीक आहे, बट विल ट्राय टू आयडेंटिफाय काहीतरी. ओके. हा बघ, हा स्मॉल कॅप दिसतोय अजूनही. हम्म. हा, हे त्यामुळेच काय 800 असतं एकदा सांगाल का? स्मॉल कॅप, मिड कॅप आणि काय म्हणाला अजून एक म्हणजे काय? मी थोडंसं हरवलेलं, पण मी आणतो तुम्हाला पुन्हा स्क्रीनर वर. हां ठीक आहे, इथे हे अजून तुम्हाला सांगितलं नाही, बट एनिवे, एखादा शेअरचं मार्केट कॅप असतं. म्हणजे शेअरची एखाद्या कंपनीचे व्हॅल्युएशन केलं ना, तर त्याचं हा. काय व्हॅल्युएशन होऊ शकेल याच्यावरती स्मॉल कॅप कंपनी आहे, मिड कॅप आहे की लार्ज कॅप आहे, ओके, ते ठरतं. 1000 करोड पर्यंत आय गेस स्मॉल कॅप आहे, 1000 ते 10,000 मिड कॅप आहे. मी एक्झॅक्ट प्राइजेस उद्या आणेल. बट बर. 500 करोड पर्यंत तरी स्मॉल कॅपच कन्सिडर केले जातात. 500 करोड ते 1000 करोड विल बी मिड कॅप, 1000 करोडच्या अबाव लार्ज कॅप, त्या कंपनीचं व्हॅल्युएशन. आता हे जे दिसत आहेत का नाही पॅटर्न यांचे, हाट बऱ्याचदा अप काय म्हणू आपण, सर्किट होत आहेत की एका दिवसात 5-5% जात आहेत. अशा फार कमी असतात लार्ज कॅप कंपन्या की ते एका दिवसात 5-5% देतील. कारण ते मार्केट कॅप मोठी असते आणि ते एवढ्या इझिली मूव्ह होऊ शकत नाहीत. ओके, लेट्स हम्म. कम. हे इकडं येऊया आपण कुठेतरी, 2023. ठीक आहे. तर मी हे मग जिओ वगैरे का नाही घेतात? रिलायन्स जिओ किंवा हे जिओ. जिओचा आहे ना तो लार्ज कॅप मध्ये, जिओ फायनान्स आहे आय गेस, आणि अजून एक आहे. ओके, आपण हे घेऊया. आता इथे जर का आपण फेब्रुवारी कंट्रोल व्ही बघितलं इथं, इथं जर का आपली बाईंग प्राइस ही असते कंट्रोल एच 3.76च्या इथे कुठेतरी असते, तर त्याला एक्झिट आपल्याला इथे लगेच मिळालं होतं जर का अगदी याला डिक्टो फॉलो करायचं असेल तर. बरोबर, याच्या खाली चाललेलं आहे, तर आपण इथे इथे कुठेतरी 3.97, म्हणजे साधारणतः 10 पैशाच्या मूव्हवर बाहेर निघावं लागलं असतं, पण पुन्हा लगेच त्यानं री एंट्री दिली, राईट. हम्म. आणि ही जर का री एंट्री केली असती आपण 3.97, तर तो आपण इथपर्यंत होल्ड करू शकलो असतो. हे कुठपर्यंत आहे? 5.27, म्हणजे जवळपास ₹2 प्रॉफिट होऊ शकलं असतं. ओके, सो आता हे काय म्हणायचं, तिथे आपल्याकडे दुसरा एक आहे ना, ते किती दिवसात ₹2 प्रॉफिट झालं असतं हा सांगणारा पण एक असा सिम्बॉल आहे आपल्याकडे. हा, डाटा रेंज. सपोज इथे आपण बाईंग केलं आणि इथपर्यंत आपण ते होल्ड केलं, सो 87 बार्स, म्हणजे जवळपास 3 महिन्यात ₹2 प्रॉफिट झालेलं आहे. बरोबर आहे.
किती हे पर्सेंटाईल किती होतं? रुपयांसाठीचं प्रॉफिट असतं आता का हे जसे प्रत्येक शेअरला? अं, प्रत्येक शेअरला. अच्छा. आणि तो शेअर केवढ्याचा घेताना? शेअर याचं काय होईल आता, यांनी घेताना 3 रुपये 97 पैसे किंवा 4 रुपयानंच घेतला, कन्सिडर करू आपण. 4 रुपयानं अच्छा. घेतला आणि 5.6 ला काढला त्यांनी. ओके. अच्छा. तर जवळपास 6 रुपये म्हणजे 2 रुपये पर शेअर झाला. तर जर का तुम्ही 1 लाख रुपयांनी एंट्री केली असती तर इथपर्यंत तुमचे 20,000 रुपये बनले असते. राईट. वा, छान हां. होतं की मग हे. हम्म. हे आपण एक इंडिकेटर फॉलो करतोय. पुन्हा दुसरी आता जर का एंट्री पाहिली, दुसरी एंट्री पुन्हा इथे मिळते आणि त्याचा एक्झिट हा इथे मिळतो. ओके. म्हणजे किती दिवसात किती मिळाले तसे पण काढू शकतो. सो 32 दिवसात हम्म, 50 पैसे. 50 पैसे. सो दॅट इज ऑल्सो गुड, राईट. नाईन पर्सेंट रिटर्न होत आहेत, म्हणजे 1 लाखाला 9,000 येतील साधारण. एनिवे, सो किती दॅट इज हाऊ दिवसांमध्ये? इट. 15 दिवसात. नाही, 32 बार वा. आहेत म्हणजे 1 महिन्यात. पण हा माझ्या दृष्टीने हे चांगलं नाहीये अंजुनी, कारण ही कंपनी स्मॉल कॅप आहे आणि याचे मूव्ज एवढे चांगले नाहीत. जेवढे टाटा मोटर्स चांगलं होता, याचे मूव हम्म. हम्म. प्रेडिक्शनला एवढे खास नाहीयेत. कधी कधी फसला तर फसू शकेल. त्याचं काय बोलतात, हे किती आहे का त्याचं कॅप, मार्केट कॅप? नाही माहिती, चेक करायला लागेल. हां, तिथे निफ्टीच्या साईटवर पण करू शकतो किंवा इथे पण करू शकतो आपण. 124 करोडची कंपनी आहे फक्त. ओके. अच्छा. स्मॉल कॅप. स्मॉल कॅप. तर आता आपण जे शिकलो की मुव्हिंग ॲव्हरेजेसनं अप ट्रेंड कसं पाहायचं. ओके. आता हम्म. आजचा वेळ संपला, आपला 1:30 वाजलेले आहेत. उद्या आपण ओके. शिकणार आहोत की प्राइस ॲक्शननं ट्रेंड कसं बघायचं. प्राइस. प्राइस ॲक्शन म्हणजे प्राइस ज्याप्रमाणे मूव्ह होते हम्म. त्याप्रमाणे हे अप ट्रेंडमध्ये आहे का. आता आपण काय बघतोय, मुव्हिंग ॲव्हरेजेसमध्ये जरी प्राइस खाली आली काही ठिकाणी तरी आपण म्हणतो की अप ट्रेंडमध्ये आहे, वर जाऊ शकते. हम्म. बरोबर आहे. हम्म. त्याप्रमाणे प्राइस मुवमेंटनुसार काही ठीक आहे, हायर हाय हायर लो असतं, ते उद्या कव्हर करूया आपण. हम्म. आज आज तुमचे आवडते शेअर्सला तुम्ही मुव्हिंग ॲव्हरेज ॲड करून पाहू शकता की कसं मला रिस्पॉन्स मिळू शकतोय. इथे ओके. आपण बाय आणि सेल करणार नाही आहोत, हे फक्त ट्रेंड आयडेंटिफाय करतोय आपण की हा अप ट्रेंडमध्ये आहे की डाऊन ट्रेंडमध्ये आहे किंवा रेंजमध्ये फसलाय. बाय ओके. आणि सेलसाठी अजून काही आपण त्याच्यात ॲड करू मसाला, म्हणजे फिल्टर्स किंवा काय बोलूया. हां, आणि मग त्यावर अजून आपण नेक्स्ट हे करू. स्टॉप